हॅलो माय डिअर फ्रेंड, आपण मागच्या वीक मध्ये पाहिले होते मेटल सेक्टर, त्यानंतर ऑटो सेक्टर आणि त्यानंतर आपण फार्मा सेक्टर, आणि आपल्याला डिसेंट परफॉर्म करताना आपण हे सेक्टर पाहिले. आणि या वीक मध्ये पण आपण पाहणार आहोत की आउट परफॉर्म सेक्टर कोणत्या, त्यानंतर मार्केट काय करू शकते येणाऱ्या वीक मध्ये. आणि त्यानंतर एक स्टॉक आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत. आणि आज आपण आणि मी शेअर करणार आहोत एक स्कॅनर, आणि त्या स्कॅनर मध्ये आपल्याला एक जास्त रिटर्न देणारे स्टॉक कसे आपल्याला भेटू शकतात हे स्कॅनर आपण आज डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत गोल्ड, त्यानंतर आपण डावजोन मार्केट डिस्कस करणार आहोत. आज आपण डिटेलमध्ये सगळं आपण आज डिस्कस करणार आहोत. मेक शुअर करा की आपण हा व्हिडिओ एंड पर्यंत पाहणार. आणि आपल्याला जर का व्हिडिओ आवडला तर आपण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणार. तर चला फ्रेंड, आपण चार्ट वरती पाहूया. तर पहिले आपण निफ्टी आपल्याला दिसत आहे ऑल टाइम हाय वरती. आणि आज आपण म्हणजे डिटेलमध्ये आपण चार्ट वरती पाहूया निफ्टी काय करत आहे. फ्रेंड, झाला निफ्टीचा चार्ट. आणि आपण सर्वात पहिले आपण पाहू मंथली चार्ट. आणि मंथली चार्ट वरती आपल्याला निफ्टी दिसत आहे ऑल टाइम हाय वरती, आणि एक स्ट्रॉंग आपल्याला दिसत आहे 50 मंथली चार्ट वरती 60 सपोर्ट घेऊन हे एक मार्केट ऑल टाइम हाय कडे आहे. वीकली चार्ट वरती पण आपल्याला ऑल टाइम हायचे ब्रेकआउट देताना आणि चांगले आपल्याला परफॉर्म करताना निफ्टी दिसत आहे वीकली चार्ट वरती. आणि आता आपण पाहू अगेन डेली चार्ट वरती आपल्याला निफ्टी एक्झॅक्ट 60 सपोर्ट घेताना दिसत आहे. हायर हाय बनवत ऑल टाइम हाय कडे गेलेला आहे निफ्टी. आणि एक चांगले आपल्याला परफॉर्म करताना निफ्टी दिसत आहे. आणि निफ्टीने काय केले फ्रेंड, निफ्टीने प्रत्येक वेळेस ऑल टाइम हायचे ब्रेकआउट देऊन एक पुल बॅक, देन अगेन ऑल टाइम हायचे ब्रेकआउट देऊन अगेन पुल बॅक, अशी आपल्याला निफ्टी जाताना दिसत आहे. म्हणजे निफ्टी हायर स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळत आहे निफ्टीमध्ये. आणि निफ्टी सध्या जे आहे हे निफ्टी स्ट्रॉंग आहे. तर आपण पाहू बँक निफ्टी काय करत आहे आणि बँक निफ्टी काय करणार आहे या वीक मध्ये. बँक निफ्टी पण आपल्याला एक चांगले परफॉर्म करताना दिसत आहे. त्यानंतर 60 सपोर्ट घेताना आपल्याला बँक निफ्टी दिसत आहे. आणि बँक निफ्टीने काय केले, हे जे हा झाला मंथली चार्ट फ्रेंड. आणि मंथली चार्ट वरती बँक निफ्टीने डोजी कॅन्डलचे ब्रेकआउट दिलेले आहे. बँक निफ्टीने डोजी कॅन्डलचे ब्रेकआउट दिलेले आहे. आपल्याला बँक निफ्टी हे ऑल टाइम हाय वरती जाऊ शकते. एका ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन निफ्टी आपल्याला हायर हाय स्ट्रक्चर मध्ये दिसत आहे वीकली चार्ट वरती. आणि आपण पाहिले होते की हा जो RSIचा जो हा 60 रेजिस्टन्स हा 60 रेजिस्टन्स आपल्याला या वीक मध्ये ब्रेक करताना दिसत आहे. आणि जर का मार्केटने चांगली डिसेंट मुवमेंट दिली तर हा 60 रेजिस्टन्स आपल्याला RSIचा 60 रेजिस्टन्स आपल्याला ब्रेक करताना दिसणार आहे. आणि डेली चार्ट वरती आपण डिस्कस केले होते की हा जो आहे RSIचा 60 सपोर्ट घेऊन वर जात आहे बँक निफ्टी. RSIचा बँक 60 सपोर्ट घेऊन बँक निफ्टी वर जात आहे. आणि आपण हे पण डिस्कस केले होते की जर का ओपन हाय कॅन्डलचा जर का सेम ओपन हाय कॅन्डलचा जर का रेजिस्टन्स हा ब्रेक केला तर आपल्याला इझिली हे गॅप फिलिंग आपल्याला दिसणार आहे. आणि आपल्याला ओपन हायचा ब्रेक करून आपल्याला एक गॅप फिलिंग आपल्याला पाहायला मिळाली. हा एक की लेवल एरिया होता. आणि ओपन हाय कॅन्डलचा आपण डिस्कस केले होते की जर का ब्रेकआउट दिले आपल्याला इझिली हे गॅप फिलिंग पाहायला मिळणार आहे. आणि आपल्याला आज दिसत आहे बँक निफ्टी हे गॅप फिलिंग करताना. आता काय करणार आहे फ्रेंड, बँक निफ्टी आपल्याला दिसत आहे, आपल्याला बँक निफ्टी जे दिसत आहे बँक निफ्टीने आपल्याला हे गॅप फिलिंग दिलेली आहे. आणि हा जो रेजिस्टन्स एरिया, हा रेजिस्टन्स एरियावरती सध्या बँक निफ्टी आहे. आणि आपल्याला दिसत आहे रेजिस्टन्स एरियावरती इनसाइड कॅन्डल बनवताना. सिंपल बँक निफ्टीने जर का इनसाइड कॅन्डलचे ब्रेकआउट दिले तर आपल्याला बँक निफ्टी ऑल टाइम हायवरती आपल्याला जाताना दिसणार आहे. सिंपल आपण बँक निफ्टीचे अनालिसिस केलेला आहे. बँक निफ्टी सध्या हे गॅप एरिया जो आहे गॅप एरियाच्या रेजिस्टन्स वरती आहे. आणि एक्झॅक्ट आपल्याला इनसाइड कॅन्डल पाहायला मिळत आहे ते म्हणजे रेजिस्टन्स वरती. आणि जर का इनसाइड कॅन्डलचं ब्रेकआउट झालं तर आपल्याला बँक निफ्टी ऑल टाइम हाय वरती जाताना दिसणार आहे. सिंपल बँक निफ्टीचे हे अनालिसिस आहे फ्रेंड. आणि मार्केट हे आपल्याला स्ट्रॉंग दिसत आहे. मार्केट काय करत होतो फ्रेंड,
आपल्याला कन्फ्यूज करत होतो, म्हणजे कधी बुलिश तर कधी बिअरिश, कधी बुलिश तर कधी बिअरिश. तर आपल्याला एकदम फास्ट ऍक्शन घ्याव्या लागल्या. आपल्याला बिअरिश बिअरिश मधून आपल्याला पटापट आपल्याला बुलिश मध्ये कन्वर्ट व्हावं लागलं. हा आपल्याला व्ह्यू चेंज करावा लागणार. आपण प्रत्येक वीक मध्ये डिस्कस करत आहोत की हे जे वर्ष आहे हे वर्ष व्होलॅटिलिटी वर्ष आहे. हे जे वर्ष आहे हे व्होलॅटिलिटीचे वर्ष आहे. तर आपल्याला एवढ्या फास्ट आपल्याला आपल्या ऍक्शन चेंज कराव्या लागतील. आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागणार. आपल्याला पटापट आपला जो हे व्ह्यू हा चेंज करावा लागणार. आणि आज आपण बुलिश म्हणून मार्केटला पाहत आहोत आणि मार्केट आपल्याला बुलिश दिसत आहे. हे सिंपल मार्केटचे अनालिसिस झाले फ्रेंड. आता आपण पाहू सेक्टर. सेक्टर या वीक मध्ये काय करू शकते, कोणते सेक्टर आउट परफॉर्म करू शकते. आपल्याला फ्रेंड आपल्याला मेटल सेक्टर आपण मागच्या वीक मध्ये डिस्कस केले होते की मेटल सेक्टर हे आपल्याला आउट परफॉर्म करताना दिसू शकते. आणि मेटल सेक्टर आता आपल्याला दिसत आहे ऑल टाइम हाय वरती. येणाऱ्या वीक मध्ये पण आपल्याला मेटल सेक्टर हे परफॉर्म करताना दिसू शकते. आणि सिंपल झाला मंथली चार्टचे हे डोजी कॅन्डलचे आपल्याला ब्रेकआउट दिसत आहे फ्रेंड. मंथली चार्टचे डोजी कॅन्डलचे आपल्याला ब्रेकआउट दिसत आहे. आणि वीकली चार्ट वरती पण आपल्याला एक बुलिश कॅन्डल दिसत आहे, म्हणजे बार कॅन्डल आपल्याला वीकली चार्ट वरती पाहायला दिसत आहे. आणि ऑल टाइम हाय वरती हे मेटल सेक्टर आपल्याला दिसत आहे. आणि डेली चार्ट वरती आपल्याला दिसत आहे हे डब्ल्यू पॅटर्नचे ब्रेकआउट आहे. डब्ल्यू पॅटर्न अगेन पुल बॅक. आणि आपल्याला दिसत आहे डब्ल्यू पॅटर्नचे ब्रेकआउट देताना. आणि म्हणून आपण सेक्टर आपण पाहत आहोत की हे सेक्टर आपल्याला या वीक मध्ये परफॉर्म करताना दिसू शकते. आणि एक्झॅक्ट 60 वरती आपल्याला दिसत आहे ते सपोर्ट घेताना. आणि मार्केटने परफॉर्म केले तर आपल्याला मेटल सेक्टर हे परफॉर्म करताना दिसणार. सिंपल मेटल सेक्टरचे अनालिसिस आहे फ्रेंड. अगेन आपल्याला एक सेक्टर दिसू शकते ते म्हणजे पीएसयू बँक. पीएसयू बँक हे आपल्याला परफॉर्म करताना दिसू शकते. आपल्याला पीएसयू बँक हे ऑल टाइम हाय वरती दिसत आहे. मंथली चार्ट वरती, वीकली चार्ट वरती पण आपल्याला ऑल टाइम हाय वरती दिसत आहे. हेअर आहे स्ट्रक्चर मध्ये आहे. आणि डेली चार्ट वरती पण आपल्याला एक चांगले साईन देताना दिसत आहे, म्हणजे एक आपल्याला डोजी कॅन्डल दिसत आहे. सिंपल डोजी कॅन्डलचे ब्रेकआउट केले तर आपल्याला थोडीशी मुवमेंटम आपल्याला दिसू शकते. सिंपल पीएसयू बँक हे मंथली चार्ट वरती आपल्याला ऑल टाइम हाय वरती दिसत आहे. नंतर वीकली चार्ट वरती आपल्याला पण ऑल टाइम हाय वरती दिसत आहे. आणि डेली चार्ट वरती आपल्याला हायर आहे स्ट्रक्चर मध्ये दिसत आहे. आणि एक एन पॅटर्नचे ब्रेकआउट देताना आपल्याला दिसत आहे, म्हणजे या वीक मध्ये आपल्याला बघू शकतो पण हे परफॉर्म सेक्टर करणार की नाही करणार. तर आपल्याला हे सेक्टर परफॉर्म करताना दिसू शकते या वीक मध्ये पण. आणि अगेन एक सेक्टर आहे या वीक मध्ये परफॉर्म करू शकते ते म्हणजे ऑटो सेक्टर. ऑटो सेक्टर आपल्याला या वीक मध्ये परफॉर्म करताना दिसू शकते. एक ऑटो सेक्टर पण आपल्याला ऑल टाइम हाय वरती दिसत आहे. वीकली चार्ट वरती पण आपल्याला ऑल टाइम हाय वरती ऑटो सेक्टर दिसत आहे. आणि डेली चार्ट वरती पण आपल्याला एक रॉकेट सारखे आपल्याला वर जाताना दिसत आहे. आणि वर बनवत आहे डोजी कॅन्डल. सिंपल रेंज आहे फ्रेंड. जर का लेवल ब्रेक केली आपल्याला सेक्टर हे अधिक परफॉर्म करताना दिसू शकते या वीक मध्ये. आणि हे लेवल जर का डोजी कॅन्डलचे हे जर का लेवल खाली, म्हणजे डोजी कॅन्डलचे जे लो आहेत हे ब्रेक केले तर आपल्याला एक थोडंसं करेक्ट होताना दिसणार आहे. सिंपल आहे डोजी कॅन्डलचे जर का हाय ब्रेक केलं तर आपल्याला एक परफॉर्म करताना दिसू शकते पुन्हा सुद्धा. आणि जर का डोजी कॅन्डलचा लो ब्रेक केला तर आपल्याला घेताना दिसणार आहे. आपण अधिक एक सेक्टर डिस्कस करणार आहोत ते म्हणजे फार्मा सेक्टर आपल्याला एक ऑल टाइम हाय वरती दिसत आहे. वीकली चार्ट वरती पण आपल्याला एक चांगला रॉकेट सारखा मूव दिसत आहे. म्हणजे डेली फार्मा सेक्टर आपल्याला एक चांगला फार्मा सेक्टर आपल्याला मंथली चार्ट वरती ऑल टाइम हाय वरती दिसत आहे. वीकली चार्ट वरती पण आपल्याला एक जबरदस्त मूव देताना दिसत आहे. आणि डेली चार्ट वरती काय केलं फ्रेंड, डेली चार्ट वरती काय केलं फ्रेंड, डेली चार्ट वरती मस्त एक हायर स्ट्रक्चर बनवत एक मस्त कॉन्सॉलिडेशन त्यांचे ब्रेकआउट देऊन आपल्याला फार्मा सेक्टर हे ऑल टाइम हाय वरती जाताना दिसत आहे. आणि एक्झॅक्ट 60 वरती सपोर्ट घेताना दिसत आहे. म्हणजे आपल्याला काय इथं पीआरटी सुद्धा पाहायला मिळाली, म्हणजे पॉझिटिव्ह रिव्हर्स डायव्हर्जन आपल्याला इथं पाहायला मिळाले आहे. आणि एक चांगले आपल्याला फार्मा सेक्टर परफॉर्म करताना दिसत आहे. आपण डिस्कस केले फ्रेंड.
आणि आणखी एक पुन्हा सेक्टर आहे ते म्हणजे रियालिटी सेक्टर. रियालिटी सेक्टर पण आपल्याला ऑल टाइम हायवरती दिसत आहे आणि एक डिसेंट परफॉर्म करताना दिसत आहे आणि एक चांगल्या प्रकारे परफॉर्म करताना दिसत आहे. वीकली चार्टवरती पण आपल्याला परफॉर्म करताना दिसत आहे आणि डेली चार्टवरती पण आपल्याला हायर आहे स्ट्रक्चर बनवताना दिसत आहे. आणि आता या वीक मध्ये डेली चार्ट मध्ये आपल्याला दिसत आहे एक एम पॅटर्न म्हणजे डबल टॉप बनवताना दिसत आहे. आणि आपल्याला इथे दिसत आहे आरएसआय डायव्हर्जन्स. आपल्याला इथे दिसत आहे आरएसआय डायव्हर्जन्स. आणि जर का आणि हा आरएसआय डायव्हर्जन्स कन्फर्म कधी होतील फ्रेंड, जर का हे ट्रेंड लाईन ब्रेक झाली समजा इथून ते ट्रेंड लाईन बनणार आहे, ट्रेंड लाईन ब्रेक झाली आपल्याला हे डायव्हर्जन्स कन्फर्म होताना दिसणार आहे. आणि आता काय करू शकते फ्रेंड, जर का इथे एक बुलिश कॅन्डल बनली तर आपल्याला इथे पॉझिटिव्ह रिव्हर्स डायव्हर्जन पाहायला मिळणार आहे. पॉझिटिव्ह रिव्हर्स डायव्हर्जन आणि 60 सपोर्ट घेताना आपल्याला दिसणार आहे रियालिटी सेक्टर. आणि त्या बेसवर आपण रियालिटी सेक्टर हे परफॉर्म करणार या वीक मध्ये हे पाहणार आहोत. सिंपल आपले अनालिसिस झाले फ्रेंड. जर का एम पॅटर्नचे जर का ब्रेकआउट झाले, एम पॅटर्नचे जर का ब्रेकआउट झाले आणि हे ट्रेंड लाईन जर का ब्रेकआउट झाले तर आपल्याला रियालिटी सेक्टर हे खाली येताना दिसणार आहे. आणि जर का इथं बुलिश कॅन्डल बनवली तर आपल्याला इथे पॉझिटिव्ह रिव्हर्स डायव्हर्जन मिळणार आहे पाहायला. हे आपल्याला एक अधिक पुन्हा एक थोडेसे परफॉर्म करताना आपल्याला रियालिटी सेक्टर पाहायला मिळू शकते. सिंपल आपले सेक्टरचे अनालिसिस झाले. आपण अनालिसिस केले रियालिटी सेक्टर, फार्मा सेक्टर, ऑटो सेक्टर, त्यानंतर इन्फ्रा सेक्टर आणि अधिक आपण पीएसयू सेक्टर पण आपण पाहिले आणि मेटल सेक्टर पण आपण डिस्कस केले. सिंपल आपला सेक्टरचा ओव्हरव्ह्यू झाला फ्रेंड. आणि आता आपण पाहू स्टॉकला आपण पाहू कोणता स्टॉक आउट परफॉर्म करू शकते आणि कोणत्या स्टॉकला आपण कसे हे करू, आपण कोणत्या स्टॉकला आपण कसे पाहायचे. आपण स्कॅनर पाहू एक. तर आपण आज पाहतो एनसीसी स्टॉक हा आपल्याला ऑल टाइम हायचे ब्रेकआउट देताना दिसत आहे. 2007चे हे ब्रेकआउट देताना आपल्याला दिसत आहे. मल्टी इयरचे ब्रेकआउट आपल्याला देताना दिसत आहे. आणि आपल्याला 2007 पासून आपल्याला एक दिसत आहे त्यामध्ये कप पॅटर्न या आधी पुन्हा आपल्याला कप पॅटर्न पाहायला मिळाला होता. म्हणजे आधी पण आपल्याला एक कप पॅटर्न पाहायला मिळाला होता आणि कप पॅटर्नचे ब्रेकआउट देऊन आपल्याला जे टार्गेट होते ऑल टाइम हायचे आणि आपल्याला ते ऑल टाइम हायचे टार्गेट पाहायला मिळत आहे. आणि अगेन आपल्याला दिसत आहे की हा जो ब्रेकआउट ऑल टाइम हायचे ब्रेकआउट देऊन अधिक आपल्याला मोमेंटम घेताना दिसत आहे. हा स्टॉक आला आपण डिटेल अनालिसिस करणार फ्रेंड. आणि स्कॅनर, आपल्या स्कॅनर मध्ये आपण कोणते स्कॅनर म्हणून यूज करू शकतो हे पण आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत. आपले स्कॅनर आहे चार्टिंग. आणि आपली स्ट्रॅटेजी काय आहे फ्रेंड, आपली सिंपल स्ट्रॅटेजी आहे फ्रेंड. आपल्याला जो स्टॉक पाहिजे हा जो 3 महिन्याचा जो 3 हप्त्याचा जो हाय आहे, 3 हप्त्याचा हाय आपल्याला 2 महिन्यात पाहिजे. असे स्टॉक आपल्याला पाहिजे आहेत कॅश मधले. आपण कॅश मध्ये पण पाहू शकतो आणि फ्युचर मध्ये पण पाहू शकतो. आपल्याला म्हणजे हे माझं स्कॅनर आहे. या स्कॅनर मध्ये मला पाहिजे जो 3 हप्त्याचा हाय आहे हा येणार म्हणजे मागच्या 2 हप्त्यात आलेला पाहिजे. असा स्टॉक आपल्याला पाहिजे. म्हणजे असा स्टॉक आपण पाहत आहोत. नंतर मार्केट कॅप असं पाहत आहोत की अशी कंपनी पाहत आहोत की जिचं मार्केट कॅप हे 1,000 करोडच्या पेक्षा जास्त आहे. आणि त्यानंतर आपण असा स्टॉक पाहतो की जो 30 रुपयाच्या वरती आहे. म्हणजे आपल्याला पेनी स्टॉक आपल्याला घ्यायचा नाही. आपल्याला असा स्टॉक पाहायचा की तो 30 रुपयाच्या जास्त आहे. नंतर आपण पाहतो आरएसआयचा जो डेली आरएसआय आहे. म्हणजे आरएसआय म्हणजे आपण एक व्हिडिओ बनवला. अबोव 60 म्हणजे आपल्याला अप ट्रेंड पाहायला मिळते आणि बुलिश म्हणून आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपल्याला आरएसआय पाहायचा आहे की आरएसआय काय फ्रेंड, आरएसआय स्पीडोमीटर आपल्याला स्पीड दर्शवते, स्ट्रेंथ दर्शवते मार्केटमध्ये. म्हणून आपल्याला आरएसआय पाहायचा आहे की डेली मध्ये अबोव 60. नंतर वीकली मध्ये पण आपल्याला आरएसआय अबोव 60च्या वरती पाहिजे आणि मंथली पण आपल्याला आरएसआय अबोव 60 पाहिजे. आणि वीकली मध्ये आपल्याला एडीएक्स काय करते फ्रेंड, स्ट्रेंथ मार्केटमध्ये मध्ये स्ट्रेंथ किती आहे हे दर्शवते. आणि आपली स्ट्रेंथ कधी चालू होते 20च्या वरती. आपल्याला वीकली चार्ट वरती वीकली मध्ये आपल्याला 20च्या वरती पाहिजे आपल्याला एडेक्स मध्ये. असं स्टॉक आपल्याला पाहिजे. आणि सिंपल हे माझं स्कॅनर आहे फ्रेंड. आणि इथे रन केलंय आपल्याला इथं पाहायला मिळते
पाहायला मिळणार. खाली रिको ऑटो, आपण रिको ऑटो पण डिस्कस केला. आणि ह्या स्कॅनर मध्ये आपल्याला मिळालेला एनसीसी स्टॉक, एनसीसी आणि एनसीसी ला आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत. हे एक स्कॅनर आहे फ्रेंड, की आपल्याला एक हे एक स्कॅनर आहे फ्रेंड. या स्कॅनर मध्ये रन केल्यावर आपल्याला मिळाला एनसीसी स्टॉक, आणि एनसीसी स्टॉकला आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत की एनसीसी स्टॉक हा काय करू शकते. आणि आपला जो सेटअप आहे फ्रेंड इनसाइड बारचा, आणि इनसाइड बारचा सेटअप वरती आपल्याला हा स्टॉक पाहायला मिळत आहे. असं नाही फ्रेंड, आपल्याला हे प्रत्येक स्टॉक मध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे. आपल्याला आपला सेटअप कोणता आहे फ्रेंड, माझा सेटअप आहे इनसाइड बारचा, आणि इनसाइड बार वरती आपल्याला हा एनसीसी स्टॉक आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण या एनसीसी स्टॉकला डिटेल अनालिसिस करणार आहोत फ्रेंड. आपण पाहू याला चार्ट वरती. सर्वात पहिले आपल्याला एनसीसी स्टॉक पाहायचा आहे मंथली चार्ट वरती. आपल्याला दिसत आहे मंथली चार्ट. हे आपल्याला याआधी ऑल टाइम हायचे म्हणजे कप पॅटर्नचे ब्रेकआउट, मल्टी इयरचे ब्रेकआउट देऊन एक आपल्याला एक चांगले आपल्याला एक स्टॉक चांगल्या मल्टी इयरचे ब्रेकआउट देऊन आणि फीडबॅक देऊन आपल्याला ऑल टाइम हायवरती जाताना हा स्टॉक दिसत आहे. आणि अगेन आपल्याला ऑल टाइम हायचे ब्रेकआउट देताना हा स्टॉक दिसत आहे. आणि आपल्याला यामध्ये दिसत आहे पॅटर्न आणि व्हॉल्यूम पण आपल्याला दिसत आहे. आणि इथं अॅक्युमुलेट झालेली व्हॉल्यूम दिसत आहे. त्यामुळे आपण स्टॉक पाहत आहोत. आणि आपल्याला आपले जे सेटअप आहे फ्रेंड, आपला सेटअप आहे इनसाइड बारचा, आपला सेटअप आहे फ्रेंड इनसाइड बारचा. आपल्याला काय पाहिजे, हे नेकलाईन आहे, या नेकलाईनच्या वरती इनसाइड बार पाहिजे, एक नेकलाईनच्या खाली इनसाइड बार पाहिजे. आपल्याला पाहिजे आहे, आपल्याला पाहिजे आहे ही नेकलाईन. आपल्याला पाहिजे, आपण डिटेल अनालिसिस करू मंथली टू डेली चार्ट वरती. चला फ्रेंड, आपल्याला वीकली चार्ट वरती दिसत आहे. वीकली चार्ट वरती पण आपल्याला एक चांगले ब्रेकआउट देताना दिसत आहे. एक रेड कॅन्डल, ब्रेकआउटच्या आधी एक रेड कॅन्डल आपल्याला दिसत आहे. आणि अगेन आपल्याला एक दिसत आहे बुलिश कॅन्डल, आणि बुलिश कॅन्डल हे आपल्याला स्ट्रॉंग दिसत आहे, म्हणजे ब्रेकआउट आपल्याला सस्टेन करताना दिसत आहे. आणि डेली चार्ट वरती पण आपल्याला ऑलमोस्ट आपल्याला एक टेस्ट घेताना दिसत आहे. डेली चार्ट वरती आपल्याला रिटेस्ट घेताना दिसत आहे. आणि इथं आपल्याला दिसत आहे पॉझिटिव्ह रिव्हर्स डायव्हर्जन, पॉझिटिव्ह रिव्हर्स डायव्हर्जन्स, म्हणजे या स्टॉककडे आपण होऊ शकतो. आणि आपल्याला हा स्टॉक दिसत आहे 2007 पासून ते 2024 पर्यंत आपल्याला हा स्टॉक एक कप बनवताना दिसत आहे. आणि आपल्याला ह्या बेसिसवर, आणि आपला सेटअप आहे इनसाइड बारचा, त्या बेसिसवर आपण या स्टॉककडे पाहत आहोत. आपल्याला कधी ह्या बाय करायचा आहे तर फ्रेंड, सिंपल इनसाइड बारची ब्रेकआउट दिल्यावर हा स्टॉक आपल्याला बाय करायचा आहे. आणि मदर बारचा जो लो आहे हा आपल्याला एसएल म्हणून पाहायचा आहे. असं आपण या स्टॉककडे पाहू शकतो. आपल्याला हा बाय करायचा फ्रेंड. या स्टॉककडे आपण पाहू शकतो. दोनशे सदुसष्टचे ब्रेकआउट दिल्यावर आपण या स्टॉकला पाहू शकतो. 267चे ब्रेकआउट दिल्यावरच या स्टॉककडे आपण पाहू शकतो. आणि आपला जो स्टॉप लॉस आहे, आपला स्टॉप लॉस राहणार आहे आपला स्टॉप लॉस राहणार आहे 206चा स्टॉप लॉस राहणार आहे. 206चा स्टॉप लॉस आपला राहणार आहे. आणि 267चे ब्रेकआउट जर का या स्टॉकने दिले तर आपण पाहू शकतो. म्हणजे हा इनसाइड बारचे जर का या स्टॉकने ब्रेकआउट दिले तर आपण या स्टॉकला पाहू शकतो. आणि ऑलमोस्ट जे टार्गेट आहे फ्रेंड, हे टार्गेट आपल्याला दिसत आहे. आपल्याला त्या स्टॉकचे टार्गेट दिसत आहे 460. आपल्याला हे टार्गेट आपल्याला दिसू शकते. आपल्याला काय करायचं फ्रेंड, आपल्याला आपला एसएल महत्वाचा आहे आणि आपली एंट्री महत्वाची आहे. टार्गेट येणार नाही येणार हे आपल्या हाती नाही आहे. आपल्याला एसएल म्हणून पाहिजे आहे. आपल्याला मार्केट म्हणजे काय, मार्केटमध्ये आहे प्रोबॅबिलिटी. मार्केटमध्ये प्रोबॅबिलिटी म्हणजे काय फ्रेंड,
की आपले 5 स्टॉक मध्ये आपला स्टॉप लॉस जाणार आणि 5 स्टॉक मध्ये आपल्याला प्रॉफिट मिळणार. तर आपण जर का मनी मॅनेजमेंट आपली व्यवस्थित असेल तर आपण एंड मध्ये आपण नेट प्रॉफिट मध्ये दिसणार आहोत, आपण प्रॉफिट मध्ये राहणार आहोत. हे सिंपल आपलं एक मनी मॅनेजमेंट आहे फ्रेंड. मॅनेजमेंट वर सुद्धा फोकस करायचा आहे. सिंपल हे एनसीसी जो स्टॉक आहे, एनसीसी लिमिटेड, त्या स्टॉकला आपण स्टॉकचे आपण अनालिसिस केलेले आहे. आणि अगेन आपण एक स्टॉक पाहू. अगेन आपल्याला आपला सेटअप आहे इनसाइड बारचा, तर आपल्याला एक पेट्रोनेट LNG लिमिटेड आपल्याला हा ऑल टाइम हाय वरती जाताना दिसत आहे. आणि आपल्याला दिसत आहे ऑल टाइम हाय वरती इनसाइड बार. आणि सिंपल आपल्याला काय करायचं फ्रेंड, आपल्याला हा इनसाइड बारचे जर का ब्रेकआउट दिले, मदर बारचा लो आणि मदर बारच्या हाय वरती आपल्याला एंट्री घ्यायची आहे. आणि यामध्ये पण आपल्याला आपले जे टार्गेट आहे, डिसेंट टार्गेट आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये पण आपल्याला डिसेंट टार्गेट पाहायला मिळत आहे. म्हणजे 200 डिसेंट टार्गेट पाहायला मिळतात, ते म्हणजे 380चे टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि यानंतर अगेन एक स्टॉक आहे, तो म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. हा स्टॉक पण आपल्याला ऑल टाइम हायचे ब्रेकआउट देताना दिसत आहे फ्रेंड. आणि या स्टॉकने पण आपल्या नेकलाईनच्या वरती इनसाइड बार बनवताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं फ्रेंड, आपण दोन प्रकारे या स्टॉकला पाहू शकतो. मदर बारच्या हाय वरती आपल्याला एंट्री घेऊ शकतो. स्टॉप लॉस हा मोठा होते तर आपल्याला इनसाइड बारचा लो आपण स्टॉप लॉस म्हणून पाहू शकतो. सिंपल. आणि हा स्टॉक आपल्याला 255 पर्यंत जाताना दिसू शकते, असे आपण पाहू शकतो. नाहीतर आपण काय करू शकतो, एक रिटेस्ट वरती इथं एक आपल्याला एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणून त्या पॅटर्न वरती आपल्याला आपण एंट्री घेऊन स्टॉक कडे पाहू शकतो. आणि एक किंवा जर का हा मोमेंटम मध्ये असणार, मोमेंटम आपल्याला जर का यामध्ये दिसली तर आपल्याला ह्या इनसाइड बारच्या मदर बारच्या हाय वरती आपल्याला स्टॉक कडे पाहायचे आहे. म्हणजे आपल्याला हे दोन स्टॉक ट्रॅक करायचे आहे फ्रेंड. आपल्याला ट्रॅक करायचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, त्यानंतर पेट्रोनेट LNG लिमिटेड, त्यानंतर आपल्याला डेफिनेटली एक स्टॉक मध्ये पाहायचे, डेफिनेटली एक स्टॉक कडे पाहायचे, तो म्हणजे NCC लिमिटेड. तर अशा आपण या स्टॉकला वॉच करू शकतो, पाहू शकतो. हे माझं रेकमेंडेशन नाही आहे फ्रेंड, हे फक्त माझं एक पर्सनल अनालिसिस आहे. आपल्याला जर काय स्टॉक मध्ये एंट्री घ्यायची असेल तर आपण स्वतःच अनालिसिस करूनच या स्टॉक कडे पहा, एंट्री घ्या. हे माझं कोणतंच रेकमेंडेशन आपल्याला नाही आहे फ्रेंड. आणि आपण पाहू आता आणि आपण आणि आता आपण पाहू डाउजोन काय करत आहे. आणि गोल्ड गोल्ड ऑल टाइम हाय वरती आपल्याला दिसत आहे. आपण पाहतो गोल्ड. आपल्याला सिंपल गोल्ड जे आहे, हे गोल्ड आपल्याला हायर आहे स्ट्रक्चर मध्ये. गोल्ड आपल्याला ऑल टाइम हाय वरती जाताना दिसत आहे. आणि 60 वरती सपोर्ट घेऊन आपल्याला एक चांगले गोल्ड परफॉर्म करताना पाहायला दिसत आहे. झाला मंथली चार्ट फ्रेंड. आणि वीकली चार्ट वरती पण आपल्याला गोल्डने हे चांगले ब्रेकआउट देताना आपल्याला गोल्ड दिसत आहे. आणि 60च्या वरती आपल्याला गोल्ड जाताना दिसत आहे, म्हणजे एक मोमेंटम घेताना आपल्याला गोल्ड दिसले. डेली मध्ये आपल्याला गोल्ड दिसले. ह्या ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट देताना आपल्याला गोल्ड दिसले. आणि चांगली आपल्याला एक मोमेंटम आपल्याला गोल्ड मध्ये पाहायला मिळाली. आणि गोल्ड मध्ये मोमेंटम येते म्हणजे मार्केटमध्ये जो पैसा असते शिफ्टिंग होत असते. गोल्ड मध्ये जेव्हा मोमेंटम येते, जेव्हा जो पैसा असते मार्केटमध्ये, हा मार्केटचा पैसा मार्केटमध्येच राहते, तो पैसा काय होते, शिफ्ट होते गोल्डमध्ये. म्हणजे मार्केटमध्ये गोल्ड काय फ्रेंड, गोल्ड हे सेफ सेक्टर आपल्याला गोल्ड म्हणून पाहायला मिळते. सेफ एरिया म्हणून आपल्याला गोल्ड हे पाहायला मिळते. आणि असा आपल्याला पैसा हा शिफ्टिंग होते गोल्डमध्ये. आणि डाउजन्स आपण पाहू. डाउजन्स मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहे मल्टिपल डायव्हर्जन्स. डेली चार्ट वरती मल्टिपल डायव्हर्जन्स पाहायला मिळत आहे. आणि ह्या डायव्हर्जन्स कन्फर्म कधी होतील फ्रेंड, जेव्हा ट्रेंड लाईनचे एक चांगले ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळेल.
त्यावेळेस ह्या डावजोन आपल्या त्यावेळेस ह्या डायव्हर्जन्स कन्फर्म होतील आणि डावजोन मध्ये आपल्याला एक तशी करेक्शन पाहायला मिळू शकते. आणि आता काय करता फ्रेंड, डायव्हर्जनने काय केले, हा जो डब्ल्यू पॅटर्न होता, ह्या डब्ल्यू पॅटर्नचे एक ब्रेकआउट देऊन ते मार्केटने एक पुलबॅक दिली होती आणि पुलबॅक आपल्याला सस्टेन होताना दिसले नाही. आणि आता आपल्याला दिसतं हा एम पॅटर्न म्हणजे डबल टॉपचे आपल्याला ब्रेकआउट होताना दिसले आणि अगेन आपल्याला इथे पुलबॅक होताना दिसत आहे. म्हणजे जर का कॅन्डल स्टिक तुमच्या फ्रेंड हे शूटिंग स्टार कॅन्डल स्टिक पॅटर्न आहे, बार कॅन्डल स्टिक पॅटर्न म्हणून आपल्याला पाहू शकतो. आणि आपल्याला दिसत आहे रिटेस्ट वरती बार कॅन्डल. आणि जर का कॅन्डलचे ब्रेकआउट झाले तर आपल्याला हे डावजोन मध्ये एक मोमेंटम होताना दिसणार आहे चांगली. आपल्याला एक खाली येताना आपल्याला डावजोन हे दिसणार आहे. म्हणजे मार्केटमध्ये काय वाटत आहे फ्रेंड, तो पैसा शिफ्ट होताना दिसत आहे, तर हा पैसा गोल्ड मध्ये शिफ्ट होताना दिसत आहे. सिंपल आपले हे मार्केटचे अनालिसिस झाले फ्रेंड, मार्केटला हे पाहण्याचे आपले अनालिसिस झाले फ्रेंड. आपण सिंपल हे मार्केट आपण पाहत आहोत, आपल्याला दिसत आहे आपली इंडिया मार्केट आपल्याला दिसत आहे हे चांगले परफॉर्म करताना. आणि मार्केटने मध्ये आपण बुलिश आहोत. तर चला फ्रेंड, ठीक आहे. आपण तर व्हिडिओमध्ये आपल्याला खरोखर व्हॅल्यू जर का वाटली असेल तर आपण व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर ठीक आहे फ्रेंड. तर थँक्यू फ्रेंड. आय होप यू आर गुड.